देशपांडे. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की सकाळपासून आम्ही काय काय करत असतो. श्रीजाचे पण समर वेकेशन चालू आहेत आणि प्लस आज आहे वटपौर्णिमा, तर मी घरच्या घरीच थोडं काही करणार आहे. तर चला तर मग बघूया. श्रीजा झाली आहे बाळ, सारखं तिला सोचून घेऊन येते ना मी, तुला सारखं सोचून घेते ना. आम्ही दोघी रेडी झालेलो आहोत आंघोळ करून. तर मी कुर्ता घातलेला आहे म्हणून तिला पण कुर्ता घालायचा होता. ती बोलली तू बँगल्स घातले तर मला पण बांगडी पाहिजे. तर आता आपण श्रीजाचं थोडं थोडं बघू कसं रेडी होता येईल, कारण मी घरी असं एवढं तयार होऊन बसलं की खूप गरम होणार आहे. आता तुला पण तरी पण रेडी व्हायचं आहे. काय घालायचं आहे आता तिच्याकडे? तिचं हे एवढं सगळं सामान आहे. बँगल्स घालणार आहेस? अजून काय काय घालणार आहेस? रिंग? ती एवढी मोठी रिंग घालून काय करणार आहेस तू? ही माझी, मी ही घातलेली माझ्या. ओ माय गॉड, रिंग निघालं. लग्नाची आहे का तुझी रिंग? येस, लग्नाची रिंग. अरे ह्याचं नाही कसं निघालं, आपण चिटकवलं पाहिजे होतं. छोटी असताना हे झालं होतं. छोटी असताना हे झालं होतं. घसरले घसरले झालं बघ. त्यानंतर काय घालणार आहेस तू? मी हे इयरिंग्स घालते. माझे आहेत ग हे असे. तुझे हे लग्नाचे येते का? नाही का, सगळं थोडं लग्नच असतं. पण हे तर आहे का? हे आपला आता हा असा मला ब्लॉग झाला, गेट रेडी विथ मी असा मला ब्लॉग झाला. तर मी आता कुठे पूजा करायला नाही जाणार आहे, कारण की आता इथे वडाचं झाड आहे पण ते थोडं लांब आहे आणि चैतन्याचे कॉल्स वगैरे चालू आहेत, तर नाही वेळ मिळणार. तर मी विचार केला की मी घरीच थोडीशी रेडी होते, थोडंसं जेवण जे काय आहे ते करते आणि आम्ही असंच घरीच सगळं करू. टिकली पाहिजे तुला आता. एवढी मोठी कशाला लावायची तुला? दुसरी देऊ का तुला? आणि हा तिचा कुर्ता आहे. हा मी इंडियामध्ये असताना डान्स एक होता तिचा, त्यासाठी घेतलेला होता. पण त्याच्यानंतर वेळच नाही मिळणार ना श्रीजा, इथे कुठे आपण घालून जाणार. मग मी कुर्ता घातल्यावर तिला पण हा एक कुर्ता होता तिच्याकडे, तिला हाच मी घातला. दुसरे पण ड्रेसेस आहेत पण ते खूप हेवी पडतील. आणि आता एवढं नाक नाही, दिस इज कॉल्ड नथ. नाक काय हॉट नाक. तुला दुखेल पण श्रीजा. तू कशाला घालणार आहेस? तुझं काय वटपौर्णिमा माझी. हे घालायचं का तुला? तुला गळ्यात काय घालायचंय? गल्ल्यात नाही, गळ्यात. हे खूप मोठं आहे बापरे. हे खूप एवढं आहे बघ. हे माझ्या एंगेजमेंटचं आहे. एंगेजमेंट रिंग सेरेमनी श्रीजा, त्यातलं आहे माझं. ते नाही घालणार बापरे, एवढं मोठं कुठे घालायचं आपण. मला मागे झाल्यावर देशील का हाफ सेट? चालेल. मोठी झाल्यावर माझी छोटी असताना माझेच होते. सगळं तुझंच होतं बाबा. बस आता मी पण एक टिकली लावते. आपल्याला आता जेवण करायचं आहे आम्हाला, म्हणजे आम्हाला नाही, मला जेवण करायचं. येस यू कॅन. आणि आता असं तसं नको काय घालू श्रीजा, मग तुला परत तू कंटाळशील. जरा तुझे केस आपण चांगले बांधूया. अजून काय घातले? बँगल्स घातले. गळ्यात आपण काहीतरी छोटं मोठं बघूया. सारखं हे आता मी तिला खरं तर जास्त काही मेकअप वगैरे करत नाही, कारण की मी तिला सांगते की लहान मुलांना मेकअप इज नॉट अलाउड. पण मी थोडासा जरी केला तरी पण लगेच नाही तू केलास मग मला थोडं तरी करून दे. मग हे तिचं चालू होतं. आता हल्ली चालू झालं, थोडी मोठी होत चालली आहे ना, तुला मेकअप वगैरे हिचे सगळ्याचे आवड जास्त होत चालली आहे. तर लेट्स गो. ते घालते जरा दाखवूया आपण.
मला खरं तर ब्लॉग करायचा नव्हता, पण श्रीजा मला बरेच दिवस म्हणते, अगं तू ब्लॉगच करत नाही, का ना करत तू ब्लॉग आजकाल. मग मी म्हटलं चल आज करूया. कसं लावायचं, म्हणजे मला आता पटापट जेवण करायचं आहे, सगळं आवरायचं आहे. दाखव काय घातलेस. वाव, आता आम्ही दोघी अशा रेडी झालो. ट्विन्स. आता चला पटापट जेवण करूया आपण. तर आता माझी देवाची पूजा झालेली आहे आणि आता मी सुरुवात करणार आहे जेवणाला. तर मी भिजत घातलेली होती चवळी, तर मी चवळीची उसळ करणार आहे, वरण भात, त्याच्यानंतर गोडासाठी खीर करणार आहे आणि चपाती. चला. बघा इथले कांदे किती असे मोठे मोठे असतात. तरी हे थोडे छोटे आहेत, त्याच्यापेक्षाही मोठे मोठे कांदे, याच्यापेक्षाही मोठे मोठे कांदे असतात, पण हा तरी थोडा तरी छोटा कांदा आहे. ते माझं वाटण करून ठेवलेलं आहे, तर वाटण डायरेक्ट मला यूज करता येईल. आधी मी विचार केलेला की मी वरण भात वगैरे करेन, पण त्याच्यानंतर मग आता ठरवलंय की मी पटकन असा पुलाव करते. आणि आम्ही तुम्हाला दिसेल असं श्रीजाचं सगळं ड्रॉइंग लावलेलं आहे आणि हे सगळे फ्रीज मॅग्नेट्स आहेत. श्रीजाने खूप छान ड्रॉइंग केलेलं, तुम्हाला आवडलं पण मी इथं लावले. त्याच्यानंतर हे पण एक तिने घरीच बसलं हे इयरबडनी केलेलं आहे आणि हे तिने असंच एक कुठेतरी तिलाही दिसलेली, मग तिने असं ड्रॉइंग करून इथे तिने एवढं छान कट करून इथे लावलेलं आहे मॅग्नेट. आणि हे आम्ही गेलेलो डिझनीलँडला, तिथून आम्ही हे फ्रीज मॅग्नेट घेतलेलं आहे. आणि हे आम्ही गेलेलो लास वेगसला, तिथलं हे फ्रीज मॅग्नेट. तर हे 2 साइडेड आहे, असं पण आहे आणि एक असं पण दाखवतो, असं पण आहे आणि हे असं पण आहे. तर तुम्ही कसंही त्याला यूज करू शकता. तर मी याला असं लावते. आणि हे आमच्या सोसायटीमध्ये वुमन्स डे होतं, तिथून तर ते फ्रीज मॅग्नेट माझ्याकडे होतं, तर मी ते पण केलं. म्हणजे आज वटपौर्णिमा आहे, पण मी असं काही उपवास नाही केलेला आहे, कारण की उपवास केला की मला त्रास होतो, खूप जास्त ॲसिडिटी होते मला आणि माझा पूर्ण दिवस असाच निघून जातो. म्हणून मी उपवास तरी नाही केला आहे, पण जे काय आहे ते पूजा पण इथे करता येणार नाही, कारण की इथे खूप लांब वडाचं झाड वगैरे आहे. तर मी तुम्हाला सांगितलं की मला ते पूजाही नाही करता येणार आहे, पण घरी जेवढं जमेल तेवढं मी करणार आहे. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मी करत असते, सो दॅट श्रीजाला कळावं की म्हणजे काय सण आहेत, कारण की इथे राहून तर काय एवढं काही जास्त कळतच नाही तिला. आणि असं नाही की इथे महाराष्ट्रीयन्स नाही आहेत, इथे महाराष्ट्रीयन्स आहेत, पण इथे कसं आहे आमच्या एरियामध्ये खूप कमी आहेत, म्हणून जर जायचं असेल तर खूप लांब वगैरे जावं लागतं. मी तिला सगळं घरीच समजवणार आहे की काय असते वटपौर्णिमा, का आपण साजरी करतो वटपौर्णिमा, सगळं तिला मी घरीच सांगणार आहे आता. आणि आता जशी जशी मोठी होते तसे तिचे प्रश्न अजून वाढत चाललेत. मग तू हे मंगळसूत्र का घातलं, मग हे फक्त बॉयज घालतात का, की म्हणजे हे फक्त गर्लच घालतात का, बॉय का नाही घालत मंगळसूत्र. तर हे सगळे असे प्रश्न चालू झालेले आहेत तिचे माझ्यासाठी. तर आज श्रीजा खूपच माझ्या मागे लागलेली की नाही तू ब्लॉग करत नाही, ब्लॉग कर. मग मला पण माझं काय काय दाखवायचं आहे, तर तिला पण तुम्हाला काय काय दाखवायचं आहे की तिने समर वेकेशनमध्ये काय काय गोष्टी घरी केल्या आहेत. आम्ही खूप असं क्राफ्ट आणि हे सगळं करतो, कारण की आता समर मध्ये कसं आहे की इथले टेम्परेचर खूप जास्त असतं, म्हणजे 43-44 पण असतं. म्हणजे तुम्ही रात्री पण संध्याकाळी बाहेर पडलात तरी पण खूप जास्त गरम असतं. म्हणून आम्ही जास्त करून इंडोरच असतो
आणि तिचे आता स्विमिंग क्लास आम्ही तिला लावलेला आहे समरमध्ये, तर ती संध्याकाळी स्विमिंग क्लासला जाते. तुला सांगितलं होतं ना गाजर का खातो आपण? Because it's good for our eyes. येस. आणि हे सगळ्यांना सांग, तुला दाखवायचं होतं ना हे तू काय काय केलंयस? This is my painting. This is my princess Aurora. Aurora This is my pencil. doll. What is her name? मी पण खाते गाजर. Beauty. ब्युटी. शिजाचे दात पण हलायला लागले, त्यामुळे तिला असं समोरून खाता येत नाही, ती अशी साईडनेच खाते ना शिजा. तर शिजा सगळं खाणार आहे गाजर. तुला याचं तयार होऊन राहायचंय की तुझं चेंज करू? तुला गरम होत आहे का? चेंज करायचं ना आता. ते थोड्या वेळेसाठीच नखरे असतं, म्हणजे मी घातलं म्हणून तिला घालायचं होतं, आता तिला सगळं चेंज करायचंय. हा असा फॅन सेंटरने ऑर्डर केलेला आहे. तर ते कसं होतं की AC लावून जरी तुम्ही जेवण केलं ना तर पूर्ण पोटली किंवा तुम्ही काही द्याल ते सगळं काही घरातच त्याचा वास येत राहतो. आणि त्याच्यानंतर म्हणून आम्ही थोड्याशा खिडक्या उघड्या ठेवतो आणि तर गरम खूप होतंय ना, म्हणून मी असा छोटासा फॅन घेतलाय. बरं पडतं मला खूप. इलेक्ट्रिक फॅन मी त्याला इथे असं ठेवते आणि त्याच्यानंतर इथे असं जेवण करते. नंतर मी हे बाळ केलं. दाखव कॅमेरामध्ये नीट दाखवते ना, इथे कॅमेरा या साईडला दाखवतं. असं पुढे कर. हा कसं दाखवतं आणि हे आईने केलंय स्माईल. दाखवायचं हे खालूनच आम्हाला आमच्या कम्युनिटीमध्ये जे होते ना दगड तेच घेऊन आम्ही मग असं थोडासा टाइमपास केलाय सगळं करून. आणि माझं ते मंडला आर्ट केलं जातं. ओके हे डॉट मंडळ आहे. येस डॉटेड मंडला केलं ना मी. शिजा पण आता एक कसं करणार आहे ट्राय. अजून पण तिने रॉक्स आणलेले आहेत, मग आम्ही सगळे अजून करणार आहोत. काय काय खूप क्राफ्ट करायचं ना शिजा अजून आपल्याला. माझं आता सगळं जेवण करून झालेलं आहे. मी काय काय केलं आज? खीर, चपाती, चवळीची उसळ आणि पुलाव. आता मी जेवणार. आता शिजाचं जेवण झाल्यानंतर आम्ही जेवणार. आजचा व्लॉग मी इथेच थांबवते. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर.